अकलूजच्या स्थानिक राजकारणात भाजपनं मोठा राजकीय भूकंप घडवून आणलाय। गेल्या अनेक वर्षांपासून अकलूजमध्ये भाजपचे मुख्य आधारस्तंभ असलेल्या मोहिते पाटील गटाला पूर्णपणे बाजूला सारत पक्षानं माजी आमदार राम सातपुते यांच्या नेतृत्वाखालील स्वतंत्र पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेला आहे। या स्वतंत्र पॅनलने अकलूजमध्ये मोहिते पाटील गटाच्या वर्चस्वाला थेट आव्हान दिलंय। विशेष म्हणजे भाजपनं युवा नेत्या पूजा कोथमिरे यांना या निवडणुकीत उमेदवारी दिली आहे। राम सातपुते यांनी आपली ताकद पणाला लावत हा पॅनल उभा केलेला आहे। हा केवळ उमेदवारीचा निर्णय नाही, तर अकलूजच्या भाजपमधील नेतृत्वात झालेला मोठा बदल आहे। मोहिते पाटील यांना वगळण्याचा हा निर्णय राम सातपुतेंच्या वाढत्या राजकीय ताकदीचं आणि पक्षावरील त्यांच्या मजबूत पकडीचं प्रतीक मानलं जातंय। मोहिते पाटील कुटुंबाला डावलून भाजपने राम सातपुते यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवल्याचं यातून स्पष्ट होतं। भाजपच्या या निर्णयामुळे मोहिते पाटील गटाची पुढील भूमिका काय असेल याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। राम सातपुतेंच्या या मास्टरस्ट्रोकमुळे अकलूजचं राजकीय समीकरण पूर्णपणे बदललेलं आहे। ही अंतर्गत लढाई भाजपसाठी फायदेशीर ठरणार की नुकसानकारक हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। अकलूजच्या या रणधुमाळीतील प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू। पाहत रहा HPN मराठी न्यूज।